नमस्कार, मी डॉक्टर सतीश साळुंखे, जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई. आज 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन. हा जागतिक संघटना WHO याच्या माध्यमातून संपूर्ण जगभर हा उपक्रम राबवला जातो. याच्या मागचा उद्देश एकच की तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांविषयी जो दुष्परिणाम होतो तो समाजाला, जगाला समजून सांगायचा आणि त्यापासून सावध होऊन आपल्याला जे काही दुष्परिणाम होतात त्यापासून आपल्याला सावध व्हायचं आहे. हाच एक उद्देश आहे. साथींनो, आज WHO अंदाजानुसार जवळजवळ 2030पर्यंत 100 कोटी लोक ह्या व्यसनापासून प्रभावित होतील. म्हणून आपण आणि यातून आपला भारत पण सुटणार नाही. भारतसुद्धा 30% यातून प्रभावित होईल. म्हणून मला यातून आपल्या भारतीय जनतेला सावध करायचे की यातून आपण या व्यसनापासून दूर राहूया. आणि तंबाखूमुळे खूप भयंकर असा कॅन्सर, तुमचा घशाचा कॅन्सर, सगळ्यात महत्त्वाचे खूप वेगवेगळे आजार तयार होतात. म्हणून आपण वेळच या नवीन पिढीने सावध झाली पाहिजे. मी आपल्याला या दिवसानिमित्त एक विनंती करतो की आपण स्वतःही व्यसनापासून दूर राहूया आणि आपल्या परिसरातील आजूबाजूच्या लोकांनाही दूर राहण्यासाठी प्रवृत्त करूया. धन्यवाद.